कोकण सिरीजच्या दुसऱ्या भागात आपण जाणून घेऊया या रामेश्वर मंदिराचं आणि छत्रपती शिवाजी महाराजांचं नेमकं नातं तरी काय आहे। कोकणाच्या कुशीत व निसर्गाच्या सानिध्यात वसलेलं एक पवित्र आणि ऐतिहासिक ठिकाण म्हणजेच कांदळगावचं हे रामेश्वर मंदिर। शिवकालीन स्थापत्य शैलीत बांधलेलं हे मंदिर शंकराच्या रामेश्वर रूपाचं दर्शन घडवतं। प्राचीन दगडांवर कोरलेलं बारकाव्य आणि शांत वातावरण या जागेला एक वेगळीच दिव्यता देतो। ही जागा केवळ एक धार्मिक केंद्र नाही तर स्थानिक लोकांच्या श्रद्धेचं प्राण आहे। असं म्हणतात सिंधुदुर्गाच्या बांधकामावेळी अनेक विघ्न येत होते, त्यापैकी एक म्हणजे सिंधुदुर्गाच्या तटबंदीसाठी लावलेले दगड काही केल्यास टिकत नव्हते। तेव्हा शिवरायांना कांदळ गावाच्या श्री रामेश्वराचं दृष्टांत झालं। मालवणच्या उत्तरेकडे माझी पिंडी उघड्यावर आहे, तिच्यावर प्रथम छत्र उभं कर आणि मगच तुझ्या किल्ल्याचे बांधकाम निर्विघ्नपणे पूर्ण होईल, असा आदेश सुद्धा दिला। महाराजांनी देवाचा शब्द मानला, ते आपल्या मावळ्यांसह कांदळ गावाकडे निघाले। महाराजांनी आणि त्यांच्या मावळ्यांनी मिळून त्या स्वयंभू पिंडीवर एक सुंदर घुमटी उभी केली, जी मंदिराच्या गाभाऱ्यात आजही आपल्याला पाहायला मिळते। तसेच एक आठवण म्हणून शिवरायांनी मंदिरासमोर एक वटवृक्षाचे रोपटे सुद्धा लावले आणि या वृक्षाला आजही शिवाजीचा वड म्हणून ओळखलं जातं। त्यानंतर सिंधुदुर्ग किल्ल्याचे बांधकाम कुठल्याही अडथळ्याशिवाय पूर्ण झाले। म्हणूनच हे कांदळगाव आणि येथील रामेश्वर मंदिर केवळ एक धार्मिक स्थळ नाही, तर ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या श्रद्धेचं आणि एक अद्भुत घटनेचं साक्ष आहे। एकदा तरी या पवित्र भूमीला आणि ऐतिहासिक क्षणाच्या साक्षीदार असलेल्या मंदिराला नक्कीच भेट द्या। जय भवानी, जय शिवराय।